हाय गाईज, मिनी ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे। तर हा व्लॉग आहे भाऊबीजचा। तर छान असं मी ताट तयार केलं होतं आणि मम्मी इकडे लाडू करत होती रव्याची। तर छान असा लुक घेतलेला, खूप छान साडी आहे ही, तुम्हाला पण माहिती आहे। सावीच्या बोरसनानला घातली होती आणि परत मग आज घातली। छान असं आवरले, पण माझ्या भावांना खूप गडबड होती। ते माझ्या मागे लागले होते, दीदी लवकर घाल, लवकर कर, आम्हाला जायचं आहे बाहेर म्हणून। आणि मग हा आहे माझा मोठा भाऊ आणि हा आहे माझा छोटा भाऊ। तर आम्ही तिघं भाऊ आणि बहीण आहोत। मी मधली आहे आणि सावी गर्दा करीत आहे मध्ये मध्ये। तर छान असं आवरले, छोटीशी रांगोळी काढली, मला रांगोळीसुद्धा काढू देत नव्हती, त्यांना इतकी गडबड होत होती, त्यांना बाहेर जायचं होतं। मग पप्पांना अगोदर छान असं ओवाळलं, औक्षण केलं आणि हातात करदुरा दिला। तर तुमच्या इकडे पण करदुरा द्यायची पद्धत आहे का सांगा। आणि ते करदुरा परत मग जे आपले भाऊ असतात त्यांना ते कंबरला बांधतात, कमरेला। तर हे असं आमच्याकडं आहे, तुम्ही सांगा तुमच्याकडं असं आहे का। आणि त्यातल्या त्यात सावीची लुडबुड तर सतत असते। तर ती म्हणते नाही नाही मम्मा मी पण ओवाळते। मग ती पण बाबांना औक्षण केली आणि मग मी माझ्या भावाला पण औक्षण केलं। छान असं नाम मोडला, छान ओवाळलं आणि मग तिकडं सावीकडं पण लक्ष होतं आणि इकडं पण, का तर ती कशाला तरी हात लावल काहीतरी कलर म्हणून। आणि हा आहे माझा छोटा भाऊ ऋषी, मोठ्या भावाचं नाव विश्वजित आहे, छोट्या भावाचं नाव ऋषिकेश आहे। तर छान असं ओवाळणी हे ते दिलं आणि माझ्या छोट्या भावानं त्याची पहिली पगार झाली होती म्हणून त्यानं मग मला साडी घेतलेला। तर मग मोठा भाऊ लगेच पाय आहे ते पडला आणि ही आहे साडी माझ्या छोट्या भावाने घेतलेली, मला सेम कलर झाला आहे। जाऊ देत काय नाही, माझ्या भावाने एवढं प्रेमाने घेतले तर ते मी ॲक्सेप्ट केलं आहे। आणि नंतर मग रात्रीची क्लिप दाखवते तुम्हाला। रात्रीची 1 वाजले होते आणि सावी बघा आमच्या देवघरातले देव काढून कृष्णदेवाला ती औषध पाजत होती आणि मग ते आम्ही कॅप्चर केलं। आणि मम्मीनं छान अशी गुलाबजामुन केली होती आणि मी तुम्हाला बाय म्हटलं आणि इकडे लाडू